दोस्तों, कोई नहीं किसी का, यहां सबको फायदे की लगी बीमारी है। स्वार्थ से चल रही ये दुनिया, सब मतलब की रिश्तेदारी है। मंडळी, ज्या भारतीय जनता पार्टीने एकनाथ शिंदेच्या पुढे सत्तेच्या सोनेरी पनीरचा एक छोटासा तुकडा फेकला आणि शिंदे क्षणात मातोश्रीच्या ममत्वाला विसरले आणि भाजपाने फेकलेल्या छोट्याशा तुकड्यावर तात्काळ लपकले। सुरत मार्गे गुवाहाटीची सुवर्ण सहल संपली आणि सत्तेच्या गरम दुधावरची साय 2.5 वर्ष झोडपली। मंडळी, एक गीत मला या ठिकाणी आवर्जून आठवलं आज। काय म्हणतात? क्षणिक सुखासाठी आपुल्या कुणी होतो नीती भ्रष्ट, कुणी त्यागी जीवन आपुले दुःख जगी करण्या नष्ट। या 2 ओळीतले 2 पात्र अगदी वेगवेगळे आहेत मंडळी। यापैकी पहिली ओळ ही एकनाथ शिंदे साहेबांसाठी अगदी तंतोतंत फिट बसते। ज्या दिवशी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले होते आणि उपमुख्यमंत्री पद एकनाथ शिंदेंना बहाल केलं होतं, अगदी त्या दिवसापासूनच शिंदेंचं काउंटडाऊन सुरू झालं आहे। मंडळी, आज ज्या बातमीचं विश्लेषण आपण ऐकणार आहोत ती बातमी म्हणजे शिंदे सेनेच्या समाप्तीची सुरुवात झाली आहे। द एंड होणार। ही सुरुवात कशी झाली, केव्हा झाली आणि शिंदेंना संपवण्याचा मास्टर प्लॅन कोण करत आहे याबद्दल सविस्तर ऐकण्यासाठी आज हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा, म्हणजे आपल्या सर्व लक्षात येईल। मंडळी, अतिशय गंभीर बातमी आणि गंभीर विश्लेषण आज होणार आहे। मंडळी नमस्कार, मी रिनेश रंजन, आपण पाहत आहात बातम्यांची बातमी। मंडळी, ज्या दिवशी गेल्या विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल आला होता तो दिवस महाराष्ट्र कधीही विसरणार नाही। मंडळी, त्या दिवशी भाजपाला 132चा आकडा मिळाला, भरपूर होता। त्याच दिवशी खरं तर एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांची गरज भाजपाला अजिबातही उरली नव्हती, कारण सत्तेच्या गाडीला ढकलण्यासाठी त्यांना जास्तीत जास्त फक्त 12 ते 15 आमदारांची गरज होती। त्यांनी तेव्हाच जर का मनावर घेतलं असतं तर ईडी किंवा सीबीआयच्या धमकीने किंवा 5-25 खोक्यांच्या खैरातीने तेवढी भर त्यांनी भाजपामध्ये घातली असती आणि 144चा लागणारा आकडा पूर्ण केला असता। परंतु एवढ्या लवकर मित्रपक्षांसोबत बेईमानी करणं, दगाफटका करणं हे त्यांना त्यावेळी कदाचित योग्य वाटलं नसावं। त्यामुळे या दोन्ही म्हणजे कोण? अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे हे घरछोडदास जोडीला घेऊन त्यांनी कारभार सुरू ठेवला। त्यानंतर सर्वात आधी त्यांनी एकनाथ शिंदेंच्या पंखांची हळूहळू छाटणी सुरू केली। शिंदेंच्या नगरविकास खात्याचे अधिकार काढून घेतले। आपल्याला ठाऊक असेल मंडळी, शिंदेंच्या नगरविकास खात्याचे अधिकार काढून घेतले। शिंदेंच्या आमदारांना, मंत्र्यांना निधी वाटप करण्यासाठी हात त्यांनी आखूड केले, आवर्त घेतले। पाहिजे ती मंत्रीपद देखील शिंदे सेनेला दिली नाहीत। हा पहिला टप्पा तेव्हाच भारतीय जनता पक्षाने पार पाडला होता। मंडळी बघा, मग शिंदेंच्या आमदारांची आगपाखड सुरू झाली, आगडोम उठला। त्यांना ओरिजिनल शिवसेनेच्या संस्कारात वाघासारखं ढकरण्याची आधीच सवय असल्याने मग त्यातील अनेक जण मीडिया पुढे अगदी उघडपणे बोलू लागले। त्या सर्व बातम्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर येऊ लागल्याने मतभेद आणखीच वाढत गेले। मंडळी, मग शिंदेंच्या दिल्ली वारीबद्दल देखील चर्चा रंगू लागली। आपण बातम्या ऐकल्या, वाचल्या, बघितल्या असतील मंडळी। महाराष्ट्रातली तक्रार घेऊन शिंदेंनी दिल्ली दरबार गाठला। हव्या त्या तक्रारी झाल्या, परंतु फारसा काही फायदा शिंदेंना झाला नाही। जे अनाजी महाराष्ट्रात गेम खेळत आहेत तेच दिल्लीच्या गुणाजीला देखील मान्य होतं। त्यामुळे अमित शहा यांची वारंवार भेट घेऊन देखील शिंदेंना फारसा काही फायदा झाला नव्हता। मंडळी, आता याच महाराष्ट्रातील राजकारणाच्या महाभारताची नवीन अपडेट आपण ऐकाल आज, तर तुम्हाला खरी बातमी कळेल। मंडळी, आता येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत। आपल्याला ठाऊक आहे भारतीय जनता पक्ष अगदी कसून कामाला लागला आहे। एकनाथ शिंदेंच्या नेत्यांना हूल देऊन शिंदे सेना फोडण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी हाती घेतलं आहे।
मंडळी पालघर, तसंच मुंबईतील उल्हासनगर असेल, कल्याण, डोंबिवली येथील शिंदेच्या नेत्यांना हायजॅक करण्याचं काम भाजपाच्या नेत्यांनी सुरू केलं आहे. एवढंच नाही तर जो एकनाथ शिंदेचा गड मानला जातो मंडळी, अर्थात शिंदेचा जो बालेकिल्ला आहे, कोणता? ठाणे, त्या ठाण्यात देखील शिंदे सेनेमध्ये फोडाफोडी सुरू आहे. ईडी सीबीआयचा दणका तर त्यांच्याकडे ऑलरेडी आहेच मंडळी, आपल्याला ठाऊक आहे, महाराष्ट्राला ठाऊक आहे, देशाला ठाऊक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भाजपा सध्या सर्वत्र सत्तेत असल्याने मलाईच्या मेव्याची कुठेच कमतरता जाणवत नाही. पैशाचा महापूर सध्या धरणात साठवलेला आहेच, त्यामुळे धरणाचे दरवाजे येत्या इलेक्शनमध्ये देखील उघडे करण्यात येईलच, यात काहीही शंका नाही. मंडळी, त्यामुळे शिंदे सेनेतील नेत्यांना किती खोके देऊन आपल्या जाळ्यात उडायचं यामध्ये भारतीय जनता पक्षाची PhD झाली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला भरपूर ठिकाणी डेंट लावण्याची मोहीम सध्या सुरू आहे. आणि याच पार्श्वभूमीवर ही तक्रार करण्यासाठी एकनाथ शिंदेंनी पुन्हा दिल्ली दरबार गाठला. अमित शहांची भेट घेतली, तक्रार झाली. अमित शहांनी सांत्वन केलं आणि सांगितलं की यापुढे हे सर्व होणार नाही, कुछ नहीं होगा इसके बाद, डोंट वरी, आप महाराष्ट्र चले जाइए, आप बिंदास रहो. पण ही गनिमी चाल खेळण्यात अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस ही जोडी मास्टर माइंड आहे, हे भारताला ठाऊक आहे. त्यामुळे भाजपाची आयात मोहीम सध्या तरी संपेल असं अजिबातही वाटत नाही. मंडळी, एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या बाळासाहेब ठाकरेंनी भाजपाशी युती केली होती हे आपल्याला ठाऊक असेल, म्हणूनच महाराष्ट्रात भाजपाची खरी ओळख निर्माण झाली. स्वर्गीय प्रमोद महाजन आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे या दोघांनाच या युतीचं श्रेय जातं मंडळी. परंतु एकनाथ शिंदेंना आयात करून त्याच बाळासाहेब ठाकरेंशी भारतीय जनता पार्टीने गद्दारी केली आणि आता ज्यांना आपल्या सोबत घेऊन शिवसेना फोडली त्या एकनाथ शिंदेंची देखील वाट लावण्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. आणि महाराष्ट्राला या बातमीची चुणूक होती किंवा या बातमीची चाहूल आधीच लागली होती. मंडळी, यात मला एक वाटते, भाजपापेक्षा एकनाथ शिंदेंचा दोष जरा जास्त दिसतो आहे असं लोकही सांगतायत. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा सकारात्मक जर का विचार केला मंडळी, तर एकनाथ शिंदे यांचं जर का उद्धव ठाकरेंशी जमत नव्हतं, मान्य आहे, पटत नव्हतं, मान्य आहे, अशा वेळी आपल्याकडे संख्याबळ होतं ना शिंदेंकडे. मग आपल्याकडे संख्याबळ असताना आपण आपली नवीन चूल मांडायला हरकत नव्हती. परंतु एकनाथ शिंदे या प्रकारे शिवसेना फोडून सोबत पक्षाचं नाव आणि चिन्ह हे दोन्ही घेऊन भाजपासोबत जाणं हे महाराष्ट्रातील जनतेला अजिबातही रुजलं नाही. ते कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नेहमी कळतं. आणि आता त्या करणीमुळे जे एकनाथ शिंदे सोबत घडत आहे, जे शिंदे भोगत आहेत, ते घडणारच होतं. कारण शिंदे हे विरुद्ध दिशेने अनैतिक मार्गाने गाडी घेऊन निघाले. मंडळी, तुम्हाला ठाऊक आहे, रॉंग साईडने भरधाव गाडी चालवाल तर अपघात हा होईलच, ऍक्सिडेंट संभव आहेच. त्यामुळे वेळ, काळ आणि दिशा या तीनही गोष्टींचा विचार न करता शिंदेंनी शिवसेनेशी दगाफटका केला. हा एक भाग झाला मंडळी. पण दुसरी गोष्ट महत्वाची ही आहे, लक्षपूर्वक ऐका, भारतीय जनता पार्टीच्या राजकारणाची पद्धत ही अतिशय वेगळी आहे. मानलं तर जगावेगळी आहे मंडळी. ते ज्याला आयात करतात तो जड झाला की त्यालाच संपवतात. हा भाजपाचा इतिहास आहे, हे लक्षात घ्या. जे एकनाथ शिंदेसोबत होत आहे तेच अजित पवारांसोबत होणार हे देखील निश्चित आहे मंडळी. आणि हेच बिहारमध्ये नितीश कुमारांचं देखील होईल. ही देखील भविष्यवाणी खरी ठरणार, हे लिहून ठेवा. शेवटी एकच म्हणावं लागेल, जसं पेराल तसंच उगवणार. म्हणतात ना, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. नियतीचा नियम हा शेवटी नैसर्गिक असतो. मंडळी, उसनवारीची परतफेड होत असते, पण चोरीची शिक्षा ही कायमचा डाग लावून मोकळी होत असते, हे लक्षात घ्या. मंडळी, आपल्याला नेमकं काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. कमेंट बॉक्स तुमच्यासाठी रिकामा आहे, ओपन आहे.
आपल्या प्रतिक्रिया देखील फार महत्त्वाच्या असतात. आपल्या कमेंट्स आम्ही दररोज वाचत देखील असतो. त्यातील जास्तीत जास्त कमेंट्सवर आम्ही उत्तर देखील देत असतो प्रेमपूर्वक. त्यामुळे कमेंट्स करायला विसरू नका. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. हे चॅनल तुमच्यासाठी विनामूल्य आहे. महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी, आपल्या देशाच्या भविष्यासाठी विनामूल्य चॅनल आहे. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ, आजचा हा भाग शेअर करा, लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.